कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड दापोली मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसला खेड बस स्थानकाजवळ डंपरने जोरदार धडक दिली। सायंकाळी 5:30च्या सुमारास झालेल्या अपघातात बसची काच फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले। मात्र सुदैवाने बसमधील प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही एसी इलेक्ट्रिक बस दापोलीहून खेडकडे येत होती। त्याचवेळी भरणे येथून दापोलीकडे जाणारा डंपर बसच्या उजव्या बाजूस घासला आणि अचानक मोठा आवाज झाला। काच फुटल्याने काही प्रवासी घाबरले, मात्र कोणालाही इजा झाली नाही। धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला थांबल्याने खेड दापोली मार्गावर तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मार्ग मोकळा केला। या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत। अपघातात जीवितहानी टळली असली तरी प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं।